In the previous lecture, we study about the various topic about the chapter organism and population. In that, we study adaptation, population. After that, we today learn about the age distribution and age pyramid. A population is composed of individuals of different ages. जी लोकसंख्या असते तर ती कशाने बनलेली असते तर वेगवेगळे जे वयोगट असतात त्यांच्याने ती बनलेली असते. द नेक्स्ट पॉइंट इज द एज डिस्ट्रीब्यूशन पर्सेंट individual of a given age or age group is plotted for the population. The resulting structure is called age pyramid. एज पिरॅमिड म्हणजे काय तर जे काही वयोगट असतात तर हे वयोगट व्यवस्थित प्रकारे जर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन केल्यानंतर आपल्याला त्या एजचं डिस्ट्रीब्युशन कसं झालेलं आहे हे कळत असतं. त्याला एज पिरॅमिड म्हटलं जातं. For the purpose of simplicity, the entire population is divided into 3 age group. म्हणजे आपल्याला सोप्या पद्धतीने समजण्यासाठी हे जे काही वयोगट असतात त्यांचं क्लासिफिकेशन 3 भागांमध्ये केलेलं आहे. प्री रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप म्हणजे ज्यांचं वय 0 ते 14 वर्षांपर्यंत आहे त्याला प्री रिप्रोडक्टिव्ह म्हटलं जातं. आणि ज्यांचा वयोगट 15 ते 44 वर्ष असेल त्यांना रिप्रोडक्टिव्ह प्रजननक्षम वयोगट म्हटलं जातं. आणि ज्यांचा वयोगट 45 ते 85 किंवा त्यापेक्षाही जास्त वयस्क लोकांचा जो ग्रुप असेल त्याला पोस्ट रिप्रोडक्टिव्ह ग्रुप म्हटलं जातं. आणि हे डायग्रॅमॅटिकली रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. जे ब्ल्यू कलरचा कॉलम दिसतो आहे तुम्हाला तर तो 0 ते 14 वर्ष वयोगटातल्या मुलांचा आहे. तर जो येलो कलरचा ग्रुप आहे तो 15 ते 44 वय असणाऱ्या व्यक्तींचा वयोगट आहे म्हणजे किशोरवयीन. तर जो ऑरेंज किंवा रेड कलर आपल्याला डिस्प्ले होतोय तो 45 ते 85 वर्ष वयोगट असणाऱ्या वृद्धांचा ग्रुप दिसतो आहे. तर हे जे काही पिरॅमिड आहे यामध्ये रॅपिड ग्रोथ असणारे जे देश आहे तर ते म्हणजे केनिया आणि नायजेरिया. त्यानंतर युनायटेड स्टेट आणि ऑस्ट्रेलिया यामध्ये स्लो ग्रोथ दिसून येते. त्यानंतर झिरो ग्रोथ डेन्मार्क आणि इटलीमध्ये दिसून येते. तर निगेटिव्ह ग्रोथ जर्मनी आणि हंगेरी या देशांमध्ये दिसून येते. हे एज पिरॅमिड हे वेगवेगळ्या कंट्रीचे दाखवलेले की ज्यांच्यामध्ये रॅपिड, स्लो, झिरो आणि निगेटिव्ह पॉप्युलेशन ग्रोथ रेट हा डिस्प्ले केलेला आहे. त्यानंतर आपल्याला पुढचे टॉपिक जे बघायचे आहेत ते म्हणजे पॉप्युलेशन ग्रोथ. Population growth is nothing but the size of a population for any species is a dynamic parameter. It keeps changing with time depending on various factors including food, predation, pressure and adverse weather. In fact, these changes in population density that give us some idea whether it is flourish or declining. म्हणजे जी काही पॉप्युलेशनची साईज असते एखाद्या विशिष्ट स्पेसिससाठी तर ते अतिशय डायनॅमिक पॅरामीटर आहे आणि ते चेंजिंग होत असतं वेळेनुसार. आणि त्याच्यावर डिपेंड असणारे जे काही वेगवेगळे फॅक्टर आहेत की ज्यांच्यामुळे ह्या पॉप्युलेशन साईज ही कमी जास्त होत असेल तर ते कोणते फॅक्टर आहे तर अवेलेबल असणारं फूड, प्रिडेशन म्हणजे कॉम्पिटिटर आहे का, शिकारी आहेत का, मग हे प्रिडेशन प्रेशर असेल किंवा जे काही क्लायमॅटिक कंडिशन असेल ती ॲडव्हर्स आहे का फेवरेबल आहे, हे सगळे फॅक्टर हे पॉप्युलेशन ग्रोथवर अफेक्ट करत असतात. त्याचबरोबर पॉप्युलेशन डेन्सिटी ही चेंजेस होत असते मग ती इन्क्रीज होते का डिक्रीज होते हे आपल्याला वेगवेगळे फॅक्टर काय परिणाम घडवून आणतात त्याच्यानुसार ती बदलत असते. डेन्सिटी म्हणजे घनता. Density of a population in a habitat during a given period fluctuate due to change in 4 basic processes. ही जी घनता आहे तर ही 4 महत्वाच्या प्रोसेसवर आधारित असते. त्यामध्ये पहिलं आहे न्यू बर्थ, कॅपिटल बी ने डिनोट केलं जातं. आणि इमिग्रेशन contribute to an increase in population density.
म्हणजे जन्मदर आणि दुसरं एखाद्या ठिकाणाहून भरपूर संख्येने लोक जर येत असतील तर त्याच्यामुळे जी लोकसंख्येची घनता आहे ती ऑब्विसली वाढत असते. त्याच्यानंतर डेथ कॅपिटल डीने डिनोट केला जातो आणि इमिग्रेशन लीड टू डिक्रीज इन अ पॉप्युलेशन डेन्सिटी. लोकसंख्येची घनता कमी होण्यास कारणीभूत असणारे दोन घटक आहे, एक म्हणजे मृत्यूदर आणि दुसरा म्हणजे एखाद्या ठिकाणाहून भरपूर संख्येने लोक दुसऱ्या ठिकाणी जात असतील तर. इमिग्रेशन denoted by capital I is a number of individual of a same species that have come into the habitat from elsewhere during the time period under consideration. Immigration म्हणजे काय? एखादी स्पेसीज ची जी काही संख्या आहे ती एखाद्या ठिकाणाहून जास्तीत जास्त संख्येने एका पर्टिक्युलर हॉस्पिटेबल एरिया अनुकूल क्षेत्रामध्ये जास्त संख्येने येत असेल तर त्याला इमिग्रेशन म्हणतात. दॅट इज एंट्री ऑफ पॉप्युलेशन, त्याला इमिग्रेशन. आणि इमिग्रेशन डिनोटेड बाय कॅपिटल ई इज अ नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल ऑफ द पॉप्युलेशन हू लेफ्ट द हॅबिटॅट ड्युरिंग द टाइम पिरियड. विशिष्ट वेळामध्ये एखाद्या ठिकाणाहून जर भरपूर संख्येने एखादी स्पेसीज जात असेल, एक्झिस्ट होत असेल तर त्याला इमिग्रेशन म्हटलं जातं. इट इज डिनोटेड बाय द फॉर्म्युला if n is the population density at time t, then its density at time t plus 1 can be calculated as n to the base t plus 1 is equal to n to the base t plus in square bracket b plus I in rounded bracket minus d plus e in a rounded bracket, and after that square bracket is closed. Growth model. ग्रोथ मॉडेलमध्ये आपल्याला दोन ग्रोथ मॉडेल बघायचे आहे. एक म्हणजे एक्सपोनेन्शियल ग्रोथ असणारं आणि दुसरं लॉजिस्टिक ग्रोथ असणारं. Exponential growth, that is, resources like food, space, are essential for any growth of a population. Ideally, when resources in the habitat are unlimited, each species has the ability to fully realize its innate potential to grow in number. म्हणजे जेव्हा या साधन संपत्ती जसं अन्न, पाणी हे भरपूर प्रमाणात अवेलेबल असतील आणि निवाऱ्याचे ठिकाण सुद्धा भरपूर प्रमाणात हॉस्पिटेबल एरिया असेल, फेवरेबल कंडिशनमध्ये असेल, तर अशा वेळेस जी काही लोकसंख्येची वाढ असते त्या पर्टिक्युलर स्पेसीची ही झपाट्याने होत असते असा त्याचा अर्थ. देन द प्रपोर्शन ग्रो इन अन एक्सपोनेन्शियल ऑर जिओमेट्रिक प्रपोर्शन. हे वाक्य लक्षात ठेवायचं आहे. मग अशी जी पॉप्युलेशन आहे झपाट्याने वाढणारी त्याला एक्सपोनेन्शियल किंवा जिओमेट्रिक प्रपोर्शन म्हटलं जातं. एव्हरी स्पेसीज इज कॅपेबल ऑफ ग्रोईंग एक्सपोनेन्शियली अंडर अनलिमिटेड रिसोर्सेस कंडिशन अँड रीच इनॉर्मस पॉप्युलेशन डेन्सिटी इन अ शॉर्ट पिरियड. कमी कालावधीमध्ये जर अनुकूल वातावरण असेल तर ती स्पेसीज तिची प्रजनन क्षमता वाढवते आणि तिचे भरपूर प्रमाणात ऑफस्प्रिंग निर्माण होतात, म्हणजे रिप्रोडक्शन रेट वाढल्यामुळे संख्या वाढते. But resources like food and space are not always unlimited. परंतु आपल्याला प्राप्त परिस्थिती, सत्य परिस्थिती माहिती आहे की जे काही अनुकूल वातावरण आहे ते कॉन्स्टंट राहणार नाहीये. म्हणजे जे काही फूड असेल, नंतर निवारा असेल, नंतर पाणी असेल, तर हे प्रत्येक वेळेस भरपूर संख्येने अवेलेबल असेलच असं नाहीये. मग कालांतराने दे मे बी इन बिगनिंग, सुरुवातीला ते जास्त प्रमाणात असतात, परंतु पॉप्युलेशन डेन्सिटी जर झपाट्याने वाढते तर हे स्रोत संपुष्टात येतात. मग कॉम्पिटिशन वाढते या सोर्सेससाठी आणि त्याचा रिझल्ट म्हणजे काय, तर पॉप्युलेशन डेन्सिटीचा जो काही रेट आहे हा स्लो डाऊन होतो ॲज कम्पेअर टू ओरिजिनल पॉप्युलेशन. आणि त्याचा रिझल्ट काय होतो, लॉजिस्टिक और सिग्मॉइड ग्रोथ कर्व आपल्याला मिळत असते. बघा, अगोदर आपल्याला कोणत्या प्रपोर्शनमध्ये ग्रोथ मिळाली होती, तर एक्सपोनेन्शियल किंवा जिओमेट्रिकल प्रपोर्शन आपण म्हटलं होतं त्याला, जी अतिशय झपाट्याने कमी कालावधीमध्ये लोकसंख्येची घनता वाढून येते आहे. परंतु
कालांतराने काय होतंय की कॉम्पिटिशन वाढतंय, रिसोर्सेस सुद्धा संपुष्टात येतात. म्हणून ही पॉप्युलेशन डेन्सिटी डिक्रीज व्हायला सुरुवात होते, म्हणजे स्लो डाऊन रेट होतो तिचा. आणि तेव्हा आपल्याला कोणती ग्रोथ कर्व मिळते? लॉजिस्टिक किंवा सिग्मॉइड ग्रोथ कर्व मिळते. आता आपल्याला या स्लाइडमध्ये एक डायग्राम दिसते, एक्सपोनेन्शियल ग्रोथ कर्व ऑफ पॉप्युलेशन. म्हणजे या कर्वमध्ये एक्स एक्सिसवर टाइम प्लॉट केलेला आहे आणि वाय एक्सिसवर पॉप्युलेशन साईज जेव्हा प्लॉट केली जाते तेव्हा आपल्याला काय दिसून येतंय की ही जी काही कर्व आहे, तर ही कर्व हे दाखवते की फेवरेबल कंडिशनमध्ये जी काही ग्रोथ आहे ती झपाट्याने वाढत आहे. आता आपल्याला दुसरा टॉपिक बघायचा आहे, लॉजिस्टिक ग्रोथ. कॉम्पिटिशन बिटवीन इंडिव्हिज्युअल्स फॉर लिमिटेड रिसोर्सेस will weed out the weaker one. Only the fittest individual will survive and reproduce. म्हणजे आपल्याला माहिती आहे की कॉम्पिटिशन, संघर्ष हा कंटिन्युअस चालू असते, स्पर्धा चालू असते स्पेसिस मधले जे इंडिव्हिज्युअल्स आहे त्यांच्यामध्ये. त्याचबरोबर कशामुळे ही कॉम्पिटिशन असते? कारण जे काही रिसोर्सेस आहे, फूड आहे, शेल्टर आहे, वॉटर आहे, मेटिंग पार्टनर आहे, या सगळ्यांमध्ये कॉम्पिटिशन असते. मग जे विकर इंडिव्हिज्युअल्स असतील ते वॉश आउट होऊन जातील आणि जे काही फिटेस्ट असतील ते सर्व्हाइव्ह होतात आणि पुढे रिप्रोडक्शन करतात. म्हणजेच जो स्ट्रॉंग आहे तो जगेल आणि जो वीक आहे, अशक्त आहे, तो मरेल. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हे जे काही डार्विनने सांगितलं आहे ती थेरी इथे प्रत्यक्ष अवलंबली जाते. In nature, a given habitat has enough resources to support a maximum possible number, beyond which no further growth is possible. म्हणजे निसर्गामध्ये हे जे काही लिमिटेड रिसोर्सेस आहे, तर हे काय करतात, तर जी काही ग्रोथ आहे या ग्रोथवर लिमिटेशन आणतात. Let us call this limit as a nature carrying capacity denoted by capital K for that species in that habitat. म्हणजे निसर्ग हा प्रत्येक जी काही स्पेसिस आहे तर तिच्यावर जे काही बंधनं असतो तो लादत असतो. मग ते वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला दिसून येतं. A population growing in a habitat with limited resources show initially a lag phase, followed by phase of acceleration and deceleration, and finally an asymptote when the population density reaches the carrying capacity. म्हणजेच ही जी काही नेचर कॅरिंग कॅपॅसिटी आहे, तर त्याच्यामध्ये आपण जो आता पुढे ग्राफ बघणार आहोत, तर त्याच्यामध्ये जी फर्स्ट फेज आहे ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन म्हणजे ग्रोथ होणे झपाट्याने. अगोदर लॅग फेज म्हणजे काय, तर थोड्या प्रमाणामध्ये ग्रोथ होते. त्याच्यानंतर फेज ऑफ ॲक्सेलरेशन म्हणजे झपाट्याने वाढ होते आणि डिसेलरेशन ती जी काही वाढ आहे, ग्रोथ आहे, ही स्लो डाऊन व्हायला लागते आणि कालांतराने एक अशी स्टेज येते की जिथे स्थिर अवस्था, कॉन्स्टंट लिमिट प्राप्त होत असते. When the population density reaches the carrying capacity, a plot of population density capital N in a relation to time t result in a sigmoid curve. This type of population growth is called Verlust per logistic growth. मग अशा पद्धतीने 3 फेजेसमध्ये जी आपण पॉप्युलेशनचा ग्रोथ कर्व बघणार आहोत, तर त्या पॉप्युलेशन ग्रोथला व्हर्लस्ट पर लॉजिस्टिक ग्रोथ असं म्हटलं जातं. सिन्स रिसोर्सेस, आता तत्पूर्वी आपण ही डायग्राम बघूया. एक्स एक्सिसवर आपल्याला याच्यात सिग्मॉइड ग्रोथ कर्व बघायची आहे, जे मी आताच एक्सप्लेन केला. तर बघा, एक्स एक्सिसवर टाइम प्लॉट केला आणि वाय एक्सिसवर ग्रोथ म्हणजे साईज ऑर वेट ऑफ द ऑर्गॅनिझम प्लॉट केलं, तर आपल्याला काय दिसून येतं की लॅग फेज म्हणजे इनिशियली जे काही ग्रोथ आहे ही स्लो डाऊन आहे. त्यानंतर फेज ऑफ ॲक्सेलरेशन, झपाट्याने ग्रोथ होते. त्याच्यानंतर ती डिसेलरेशन होते, ग्रोथ ही स्लो डाऊन व्हायला लागते आणि एक अशी अवस्था येते पठारावस्थात की जिथे ती ग्रोथ कॉन्स्टंट राहते, स्थिर राहते. त्याला स्टेशनरी फेज म्हटलं जातं. लॅग फेज, लॉग ऑर एक्सपोनेन्शियल फेज अँड स्टेशनरी फेज, दॅट इज डिमिनिशिंग ग्रोथ फेज. म्हणजे इथे ग्रोथ होत नाही, ॲज इट इज राहते. हे लॉजिस्टिक ग्रोथ कर्व ऑफ पॉप्युलेशन या स्लाइडमध्ये दिसतंय. Since resources for growth
For most animal population, we finite and become limiting sooner or later. The logistic growth मॉडेल इज कन्सिडर ॲज अ मोर रिअलिस्टिक वन. म्हणजे आपण ज्या ग्रोथ बघितल्या दोन, एक्सपोनेन्शियल आणि दुसरं म्हणजे काय, लॉजिस्टिक. तर एक्सपोनेन्शियलमध्ये जी काही परिस्थिती आहे की भरपूर प्रमाणामध्ये फूड, शेल्टर, मेटिंग पार्टनर अँड नो कॉम्पिटिशन असं प्रत्यक्ष अस्तित्वात नसतं. आणि त्याच्यामुळे ही जी काही लॉजिस्टिक ग्रोथ मॉडेल आहे हे रिअल फॅक्ट आहे आणि त्याच्यामुळे हे ॲक्सेप्टेड मॉडेल आहे. कारण कॉम्पिटिशन प्रत्येक गोष्टीत असते. मग ते फूड, वॉटर, शेल्टर किंवा मेटिंग पार्टनर यांच्यासाठी जी कॉम्पिटिशन केली जाते त्या कॉम्पिटिशनमध्ये जो स्ट्रॉंगर असेल तो टिकतो आणि तोच पुढे रिप्रोड्यूस होतो. ही सत्य परिस्थिती असल्यामुळे हे जे काही ग्रोथ मॉडेल आहे लॉजिस्टिक हे जास्तीत जास्त एक्सेप्ट करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला पुढचं बघायचं आहे पॉप्युलेशन इंटरॅक्शन. देअर इज अ नो नॅचरल हॅबिटॅट विच हॅज ओनली वन स्पेसीज ऑर ॲनिमल ऑर प्लांट. बघा त्यांनी काय सांगितलं आहे की असं कोणतंच नैसर्गिक वातावरण किंवा निवारा नाही आहे की तिथे फक्त एकच स्पेसीज असेल वनस्पती किंवा प्राण्यांची. कारण प्रत्येक जे काही ॲनिमल्स असतील, नंतर प्लांट्स असतील किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, म्हणजेच बायोटिक अबायोटिक जे फॅक्टर आहे ते एकमेकांशी इंटर रिलेटेड आहे. फॉर एनी स्पेसीज द मिनिमल रिक्वायरमेंट इज अनदर For any species, the minimal requirement is another species of another species as a food. Even a plant species which has photosynthetic ability cannot survive alone. It needs soil microbes to break down the organic matter in soil and release the inorganic nutrient. बघा मित्रांनो, इथे त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे की कोणतीही जी स्पेसीज असेल तर तिच्या ज्या रिक्वायरमेंट्स असतात त्या मिनिमम रिक्वायरमेंट या अदर ज्या काही स्पेसीज आहेत त्यांच्यावर डिपेंड असतात. फॉर एक्झाम्पल ज्या प्लांट स्पेसीज आहे तर या प्लांट स्पेसीज फोटोसिंथेटिक जी काही ॲबिलिटी आहे, प्रकाश संश्लेषण प्रक्रिया, ॲटोट्रॉपिक न्यूट्रिशन, स्वतःचं अन्न स्वतः तयार करणे, तर हे प्रोसेस करताना जर फक्त प्लांट स्पेसीज एकट्याच जगत असतील तर ते शक्य नाहीये. कारण त्यांना कशाची गरज असते, अबायोटिक फॅक्टर त्यांच्या फोटोसिंथेसिस प्रोसेससाठी. फॉर एक्झाम्पल सॉईल, त्या सॉईलमध्ये असणारे जे काही सूक्ष्मजीव आहे मायक्रोब्स, जेणेकरून ते जे मायक्रोब्स आहेत तर ते मायक्रोब्स काय करतात, ऑर्गॅनिक मॅटर जे आहे सॉईलमधलं ते ब्रेकडाऊन करतात आणि इनऑर्गॅनिक न्यूट्रियंट हे रिलीज करत असतात. आणि त्याचा फायदा काय होतो की जे काही फोटोसिंथेटिक प्रोसेस करण्यासाठी रॉ मटेरियल लागत असतो तो त्यांना अवेलेबल होतो आणि ते त्यांची प्रोसेस कंडक्ट करतात. म्हणजेच एक स्पेसीज दुसऱ्या स्पेसीजवर डिपेंड आहे. It is obvious that in a nature, animal, plant and microbes do not and cannot live in isolation but interact in myriad way to form a biological community. म्हणजे निसर्गामध्ये जे काही वनस्पती असतील, प्राणी असतील किंवा सूक्ष्मजीव असतील तर हे एकमेकांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या एकमेकांशी कनेक्टेड असतात. Interaction may be intraspecific or interspecific. Intraspecific means existing between organism of same population. बघा इंट्रास्पेसिफिक म्हणजे काय, तर ज्या काही सिंगल स्पेसीज आहे तर त्या सिंगल स्पेसीजमध्ये असणारे जे काही सारखे प्राणी असतील त्यांच्यामध्ये असणारी जे काही रिलेशनशिप आहे त्याला इंट्रास्पेसिफिक म्हटलं जातं. आणि इंटरस्पेसिफिक म्हणजे काय, तर ज्या वेगवेगळ्या डिफरंट स्पेसीज आहे त्यांचे जे मेंबर आहे त्यांच्यामध्ये जी इंटरॅक्शन दिसून येते त्याला इंटरस्पेसिफिक म्हटलं जातं. इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शन ऑकर बिटवीन मिनिमम टू ऑर्गॅनिझम. आताच बघितलं आपण की जे काही इंटरस्पेसिफिक म्हणजे काय, डिफरंट स्पेसीजचे जे मेंबर आहे ते एकमेकांशी रिलेशनशिप दाखवतात. फॉर एक्झाम्पल प्लांट विथ ॲनिमल और प्लांट अँड ॲनिमल. सच अ इंटरॅक्शन मे बी क्लासिफाईड इंटू 4 टाईप्स. मग अशी जी क्लासिफिकेशन आहे इंटरॅक्शनचं तर ते 4 भागांमध्ये डिवाइड झालं आहे. न्यूट्रॅलिझम,
negative that is harmful, positive that is beneficial, and both positive and negative interaction. आता आपण एक एक इंटरॅक्शन बघणार आहोत. Interspecific interaction arises from the interaction of population of two different species. This interaction could be beneficial, detrimental, or neutral. That is neither harm or beneficial. न्यूट्रलिझम म्हणजे काय, तर त्याला फायदाही होत नाही आणि तोटाही होत नाही. टू वन ऑफ द स्पेसीज or both. The various type of interaction are classified as per the nature of the interaction to one or both the species. Both the species are benefited in a mutualism. म्हणजे म्युच्युअलिझम ही जी काही रिलेशनशिप आहे, तर याच्यामध्ये ज्या दोघं स्पेसीज असतात डिफरंट टाईपच्या, तर त्या दोघांना फायदा होत असतो. बोथ आर हार्म इन अ कॉम्पिटिशन. आणि एखाद्या वेळेस जर कॉम्पिटिशन स्पर्धा जर असेल तर त्या दोघांना तोटा होऊ शकतो. तर बघा आता इकडे लक्ष द्यायचं आहे. म्युच्युअलिझम म्हणजे काय, तर ज्या दोन डिफरंट स्पेसीज आहे त्या दोन डिफरंट स्पेसीजना एकमेकांपासून फायदा होत असतो. तर कॉम्पिटिशन म्हणजे काय, स्पर्धा. कॉम्पिटिशन मध्ये काय होतंय की ज्या दोन डिफरंट स्पेसीज आहे त्या एकमेकांशी कॉम्पिटिशन स्पर्धा करतात आणि कॉम्पिट फॉर द वॉटर, मेटिंग पार्टनर किंवा मग शेल्टर. आणि जो वीक असेल तो नष्ट होईल आणि जो स्ट्रॉंग आहे त्याचा फायदा होईल. म्हणजे थोडक्यात काय, कॉम्पिटिशन करताना दोघांनाही त्रास होत असतो, हार्म होत असतं. In parasitism and predation, only one species benefit, पॅरासाइट अँड प्रिडेटर रिस्पेक्टिव्हली. म्हणजे पॅरासिटिझम आणि प्रिडेटर ही जी इंटर रिलेशनशिप आहे, तर याच्यामध्ये जो एक घटक आहे पॅरासाइट दॅट इज डिसीज कॉझिंग एजंट किंवा प्रिडेटर शिकारी, तर यांचा फायदा होत असतो. आणि जे काही होस्ट किंवा प्रे आहे शिकार किंवा मग यजमान ज्याच्यामध्ये हे पॅरासाइट डिसीज कॉज करत असतात त्यांना हार्म होत असतं. The interaction when one species is benefited and other is neither benefited nor harm is called as commensalism. Commensalism या इंटरॅक्शन मध्ये काय होतं, तर एक जी काही स्पेसीज आहे तर तिला फायदा होतो आणि दुसरी जी स्पेसीज आहे तर तिला फायदाही होत नाही आणि तोटाही होत नाही. इन ॲमेन्सॅलिझम ही जी काही इंटरॅक्शन आहे, ऑन द अदर हँड वन स्पेसीज इज अ हार्म वेअर द अदर इज अनएफेक्टेड. म्हणजे एक स्पेसीजला खूप दुखापत होते आणि दुसरीवर काही एक परिणाम होत नाही. अशा पद्धतीने आपण जनरल माहिती बघितली इंटरस्पेसिफिक जी काही इंटरॅक्शन आहे त्याच्याबद्दल. आता आपल्याला डिटेलमध्ये ते पुढच्या लेक्चरला बघायचं आहे. आज जे काही आपले टॉपिक झालेले त्यांचा व्यवस्थित अभ्यास करायचा, कारण त्यावर प्रश्न विचारले जातात. धन्यवाद.